बुलढाणा जिल्ह्याच्या 11 नगरपालिकापैकी 10 नगरपालिकेच्या मतदान हे आधी झालेले आहे आणि ही उरलेली देऊळगाव नगरपालिकेचं मतदान आज होत आहे। आपण पाहू शकतो की सकाळी 7 वाजेपासून या देऊळगाव राजाच्या मतदान केंद्रावर मतदान सुरू झालेलं आहे। सकाळपासूनच नागरिकांची या ठिकाणी गर्दी झालेली आहे। एकंदरीमध्ये या देऊळगाव राजा जी नगरपालिका आहे या ठिकाणी 10 प्रभागामध्ये 21 उमेदवार आहेत आणि 74 जण नगरसेवकासाठी उभे असून नगराध्यक्ष पदासाठी 3 जण उभे आहेत। राष्ट्रवादीचे आमदार मनोज कायंदे यांची प्रतिष्ठा या ठिकाणी पणाला लागली आहे। मनोज कायंदे यांच्यासोबत भारतीय जनता पार्टीची युती आहे। तर या नगरपालिकेमध्ये यंदा एक वेगळं चित्र पाहायला मिळत आहे। या ठिकाणी शरद पवार गट आणि शिवसेना ही एकत्र झालेली आहे, यांची आघाडी आहे आणि 2 विरोधी पक्ष या ठिकाणी एकत्र येऊन एक वेगळं गणित या ठिकाणी पाहायला मिळत आहे। काँग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष त्यांच्या सोबत आहे। एकंदरीमध्ये ही देऊळगाव राजा जी नगरपालिका आहे ही राजकीय दृष्ट्या महत्त्वाची आहे। या ठिकाणी माजी मंत्री राजेंद्र शिंगणे, माजी आमदार डॉक्टर शशिकांत केळेकर, राष्ट्रवादीचे आमदार मनोज कायंदे या तिघांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे आणि आज मतदान होत आहे। उद्या याचा निकाल लागेल, त्यानंतर कोण या ठिकाणी बाजी मारेल हे कळेल। लोकशाही मराठीसाठी संदीप शुक्ला, देऊळगाव राजा, बुलढाणा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।